आरएसएस शिस्तबद्ध संघटना निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला सुरुवात। नागपुरातील मंडल यात्रेच्या सभेला जयंत पाटील अनुपस्थित। जयंत पाटलांची वसंतदादा साखर संघाच्या ऑफिसमधील बैठकीला उपस्थिती। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। वरळीतील शिंदेंच्या सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार। काल वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने आले होते। दादरमध्ये येऊन गाडीच्या टप्प्यावर कबुतरांना खाद्य ठेवणाऱ्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी सुनावलं। अजून 12 गाड्या येणार, खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीची मुजोरी। पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। गुहागरमध्ये भास्कर जाधवांच्या विरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक। हेदवतडच्या सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या विधानावरून ब्राह्मण समाज आक्रमक। राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा आणत असल्याचा भास्कर जाधव यांच्यावर आरोप। बीडमध्ये आणखी एका तरुणाचा बंदुकीसोबतचा रील व्हायरल। संबंधित तरुण वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।